आपल्या गावात निघायला. नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आज करमाळ्याला चक्कर झाली होती, तर करमाळ्याला आलो आणि आपल्याला ह्या ठिकाणी करमाळ्याचे आपले सबस्क्रायबर भेटले बरं का. तर या ठिकाणी दोघं भाऊभावांचं प्रेम पाहून इतकं भारी वाटलं का ना, आणि दोघं भाऊभाऊ अगदी माझे सबस्क्रायबर भेटले हे पाहून तर मला वेगळाच आनंद झाला बरं का. तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू. आता त्यांनी आपल्याला कोल्ड्रिंक म्हणजे आपली ही स्टिंग बरं का, स्टिंग एनर्जी, तर चला त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू. दादा नमस्कार बरं का. हां, तर या ठिकाणी आता ते भाऊ दोघं भाऊ तुम्ही का? बरं, आता तुमचं गाव कुठलं दादा? बालेवाडी. बालेवाडी का? आता इथून किती लांब आहे बालेवाडी? 12 किलोमीटर. करमाळ्यापासून 12 किलोमीटर. खाली. हां, तर बालेवाडी करमाळा शेजारी बालेवाडीचे आपले प्रेक्षक आहेत. तर मला एक असं वाटत होतं बाबा की मी यूट्यूब चॅनल चालू केला दादा, आणि माझा बारामती तालुका पुणे जिल्ह्यामध्ये. तर मला असं वाटायचं की बाबा माझे प्रेक्षक पुणे जिल्ह्यामध्येच असतील, पण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माझे प्रेक्षक आहेत आणि मला एक दोन प्रेक्षक 100% भेटतील. तर हे भेटल्यानंतर इतका जे आनंद होतो का नाही की मला तर खूप आनंद होतो. तसं तुम्हाला काय वाटतं दादा भेटल्यानंतर? आम्हाला पण आनंद वाटतो तुम्हाला भेटून. हा ना, जीव मोठा झाला आमचा. बरोबर. आम्ही इतके दिवस वाट बघत होतो. हा हा तुम्ही ज्यावेळेस दाखवून मला तुमची मेंढ्या होत्या, हो हो बरोबर. झुंडीला गेल्या त्यावेळेस व्हिडिओ आम्ही बघितलेले होते. हा 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 आजच्या गट पडल्यामुळे आम्हाला एकदम भारी वाटलं. हा ना, त्याच्यामुळे आमचं आणखी आनंद वाटला आम्हाला. बर ठीक आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का दादा, आणि माझा एक विषय असा आहे, तुम्ही कधीही मला फोन करत जा बरं का. आता कसं होतं, डायरेक्ट नंबरवर स्क्रीनवर नंबर देणं चुकीचं होतं. काय होतं की प्रत्येक जर प्रेक्षकाचा फोन आला तर घ्यायचा कोणाचा. त्यामुळे ना मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो पाठीमागे. आता म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देत नाही मी, पाठीमागचे काही व्हिडिओ मध्ये देतो. काय प्रेक्षकांपाशी नंबर आहेत माझं, तर फोन करीत जा, काय अडचण नाही. ओके ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद. असंच आपले व्हिडिओ पात्रा बरं का. तर रसिक माय बापू, आपले प्रेक्षक भेटल्यानंतर जीवाचा आनंद हा वेगळाच आनंद बरं का. आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या दादा. आणि रसिक माय बापू, तुमचा सुद्धा सपोर्ट राहू द्या बरं का. कधी आपल्याला जर समजा वाटलं बाबा ह्या व्यक्तीसोबत बोलावं, जर तुमचा माझ्यासोबत बोलून जर समजा मन हलकं होत असेल तर आपल्या बोलाय काय अडचण. आणि मी साधा सिंपल माणूस आहे दादा. आणि काही लोकांची समजूत असते युट्यूबर म्हणजे बाबा खूप स्टँडर्ड, पण तसं काय नाही बरं का. ओके, तुम्ही ग्राउंड मारा तर गाडी. ह्या प्रेक्षकांची रॉयल बुलेट आहे बरं का. रॉयल बुलेट म्हणजे एकदम क्वालिटी बुलेट. आता त्यांची ती गाडी, त्यांचं म्हणणे एकच आहे की बाबा तुम्ही ना एक चक्कर मारावी आपल्या बुलेटवर. तर ठीक आहे म्हटलं, नाही काय अडचण. त्यांना बसून आपण एक चक्कर घेणार आहे त्या बुलेटची. बुलेट काय कधी आपण चालला रसिक हो, चालू राहते नाही का. तर रसिक हो, तर आपल्या प्रेक्षकांनी बाबा त्यांची इच्छा होती की बुलेटची चक्कर घ्यायची. तर या ठिकाणी आपण बुलेटची एक राईड घेतली, तर खूप छान वाटलं बरं का दादा. ह्या बुलेटची काय किंमत आहे? बुलेट 3 लाखापर्यंत जाते बुलेट. हां, म्हणजे 3 लाखापर्यंत बुलेट जाते. आजपर्यंत मी खरंच तुम्हाला सांगतो अशी बुलेट चालवली नव्हती बरं का, पण तुमच्यामुळे मला चालवायला भेटली आहे, भारी वाटला. चालेल, ठीक आहे, ओके. प्रेक्षकांशी भेटलो आणि पुढं आलो आणि थोडीशी कपडे खरेदी केली बरं का. तर माझ्यासाठी टोपीसुद्धा एक खरेदी केली सुंदर अशी. मोबाईल चार्जिंग लावला होता. ओके, आरसा बी आहे आपला. तर ह्या प्रकारे आपण आरशात पाहतोय बाबा. आरशात एकदम सुंदर असं दिसतंय बाबा. आणि कोणी जरी झालं तरी आरशासमोर पाहिलं चेहरा कसाही असो, पण आपल्याला एकदम सुंदर दिसतं बरं का, क्वालिटी वाज. तर ह्या प्रकारे मी कपड्याच्या दुकानात आरशात पाहतोय. खूप छान वाटतंय बरं का. ओके, चला बिल करूया आणि जाऊया पुढं. तर करमाळ्यावरून आपण निघालोय आता. डाकू निमगाव शेजारी आलो बरं का. तर डाकू निमगाव त्या हायवेच्या कडेला आहे. अगदी आता इकडचं पटांगण झालंय आणि पावसाचं वातावरण तर इतकं भयानक झालंय की नाद बरेच बरं का. लय भयानक पावसाचं वातावरण झालंय. हा नगर सोलापूर हायवे. आता हायवेवरून क्रॉस करून आता आपण थोडंसं नाश्ता करणार आहे, कारण करमाळ्यात काय नाश्ता करायला भेटला नाही आपल्याला.
डायरेक्ट वाड्यावर जाणार आहे. मेंढर आपली आज पुढे जाणार आहेत, कारण टाकून निमगाव हे आज आपण सोडणार आहे बरं का. लय गरम झालतं बरं का, पण आता थंडगार वातावरण झालंय, कारण पाऊस झालाय चालू. तर आजपासून पावसाचं आगमन झालंय. तर हे शेतकऱ्याच्या पाठीमागे जे घर दिसतंय हे शेतकऱ्याचं घर आहे बरं का. या ठिकाणी पाऊस चालू झालाय, तुम्ही वातावरण पाहू शकता. अगदी पावसाचं वातावरण चालू झालंय बरं का. तर रस्त्यावर तुम्हाला दाखवतो मी पावसाचे शितोडं चालू इथं. आणि हो का, हे डांबरीवर वल्ल वाळलं दिसतंय, ते पावसाचं शितोड आहेत बरं का. एकदम पावसाच्या सऱ्या म्हणायचं त्याला. तर खरंच ह्या पावसाच्या सऱ्यामध्ये मी अगदी आरामशीर आणि सुंदर असं चाललोय बरं का. तर आता बिराडं घालायची होती, पण कसं काय नियोजन होतंय ते नाही सांगता यायचं. पण तुम्ही वातावरण पाहू शकता, एकदम सगळं सारखं वातावरण झालंय बघा. हिकूनचं पाऊस जे आलाय का नाही, भरपूर पाऊस आलाय बरं का. अशा प्रकारचं आजचं एक नियोजन. आणि पाऊस तर खरंच खूप आलाय. कसं काय नियोजन होतं ते पाहूया पुढचं, नाही का. आज वाडा उठायचा आहे, दुसरीकडे जायचं आहे बरं का. शेतकऱ्याची गाडी दिली आणि रानात आलो. इकडून काकू येते बा गुढी घेऊन, कारण आपला वाडा पुढं जायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडं पालं दिली ते, कारण पावसाचं वातावरण झालंय म्हणून. रसिको बिरडाव आलो बरं का. इथं अनुसाहेब चाललंय पालाचं आणि उरकायचं नियोजन, गोड्या घालायचं. जाळी जुळी भरली ते. आता भूक लागली, म्हटलं थोडासा नाश्ता करायचा. तर अनुसाहेब काय म्हटली, नाश्त्याला काय नाही काय, पण जे काय आहे ते दिलंय ते तुम्हाला दाखवतो, चला पाहूया. दंबाळा हो का. इकडं चैत्राली, मोहन आणि रुक्मिणी, आणि इकडं आपल्या अक्का. ओके 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 अक्का, बस 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 बस. आणि तिकडं अनुसायचं चाललंय आवरीचं बरं का, कारण वाडा जायचं उठून. कुकरी तिकडे खेळते, इकडे जेवायचं बाय उठ ग. हो का, हे काल आणलेला नारळ आहे, ह्यातलं पाणी काढायचंय. हे टरबूज आहे, खरबूज. आणि इकडं आहे बेळ, वल्ली बेळ, काकडीचा काढा. हे काय र, जर खा तू, खा तू, खा तुम्ही, खा काकडी, मी खातो बेळ. काय कापलंय ग बाई, हा टरबूज. हा बर, कोण कोण खाते ते सांग बर. कोण कोण, हा हा हा. तर मित्रांनो म्हणा, टरबूज खायला या. धन्यवाद म्हण. धन्यवाद. ओके. हे रुका, हा आता तू काय म्हणती बोल, तू काय म्हणती. तुला देऊ का, दर. हा फुगस तर खा. आय आय, ही लागा मोठीच फोड झाली. हे जे आता फोड आपण बारीक करणार, थोडी कुराडी बघा आपल्या. ए तिथे कुराड बघा, ही कुराड आहे. आणि या कुराडीने मस्तपैकी टरबूज अशा प्रकारे आम्ही खातोय बरं का. अजून आपल्याला नारळ बी सोलायचा आहे, आणि त्या नारळाचं पाणी पियायचं. हा बोलावली तर तर हो का, वाला नारळ मस्तपैकी सोललाय बरं का आपण. इकडे कवच टाकली ते. तर आपण ह्या ठिकाणी बोळ पाडणार आहे आणि पाणी त्या नारळाचं पिणार आहे. हा दिदा, ए बाहेर का काय पिणार आहे आपण. तुला प्यायचं नारळाचं पाणी. आकर आकर आकर. हा हा हा. इकडे बहीण भावाचा
बंधू भेटीचा नियोजन चाललंय बरं काय. पडचाल पडचाल. अरे देवा 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 पडला रे पडलं. लागल बाय डोक्याला याला. हा काय नाही सांगता यायचं. पी की पाणी, नारळाचं पाणी चांगलं असतं तर. मला हा, ते. तिथं आमच्या नारळाचं पाणी पाजले बरं का, चांगलं असतं. ते जर तिथं तर रशिको पाणी नाहीलंय निघलं बरं का, पण नारळात कवाच मात्र अगदी खोबराला एक नंबर निघला बरं का. तर माय रुक्मा हो काय अशा प्रकारची खोबरं खाती बरं का, एकदम छोटीशी माझी रुक्मा. आता आपण हो का खोबरा काढलाय, कवळा लुसलुसीत खोबरा खायला लय भारी वाटतं बरं का. कोकरी बिकरी एकदम व्यवस्थित खेळते ते अशी. खोबरा खायला या. ए रुक्का रसिको आपल्या गोडीला लगाम चढवलाय बरं का. सिंगरी गोडी आपली लगाम चढवलाय आणि इकडं आवळान बिवळान चाललंय गोड्यांचं आता नियोजन. तर मी थोडं गोडी बसणार आहे, बघू कसं काय होते. बसून देते का नाही काय मध्ये बेती वाटते बसायची. बाबा येडीच आहे तू. तरी हा कसं जर आता गोडे स्वार आता गोडे उदरा बोलायचं बाबा नाही येडीच आहे दमच. मी बसू का, मी बसू का देवा. तर रसिको ही गुढी माझी इतकी शिनी आहे बरं का, की लय शिनी बघा, बारक्या पोराला बसून देते. पण माझ्या खूप आता देवा भीती या. हा इथं तर इथं तर प्याक प्याक जर इथं तर इथं प्याक. आता मी मोर ओढतो गुढी, तू बसा बाबा येडीच आहे तू. प्याक बसा शिंदीला धरायला मामा केसाला या. प्याक पडू नका. चल आयच्या आता झालं, आता नाही पडायचं. हा हा बरं. आता एक राईट मारली, कसं काय वाटलं? एक नंबर एक नंबर एक नंबर वाटलं काका. बर बर घेतो. तर मित्रांनो घोडीवर बसलोय बरं का. चल 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 घोड्या बसायचा आनंद वेगळाच. चल 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 शिंगरे शिंगरे हो आता तू बसली ना अगोदर. अनुसया अरे माचोळी आपण बनवली बांधली, पण त्या पडेलच्या साठी थोडं वजन जास्त होतंय का? हा का वजन जास्त होतंय ना पडेल, खुटवा बी नडते. ते चुकीचं आहे का वाटतंय का? का नाही होय. तर अशा प्रकारे आपण वजी घातली ते गोड्या बरं का. इकडे अनुसायचं चाललंय खुटवायचं. त्या पोरीची चढी निसून बसली खरं आता एकर गेलं काय. बसवायची रुक्माला, इथं बसवायची अक्काला.
मजा वाटते का बाय गोड्या बसायला रुका अय्यो. पाय दिले हा बस काय म्हणली बाय होय काका हे असं तुला बांधलंय का बांधलंय बर पडत नाही म्हणून पडाव नाही म्हणून आणि रुखाला बी बांधायचंय ना बघ आता रुखाला बी सवय लागली बसायच्या हसतीत आहे हसतीत आहे ये. नगे नगे आणि ती इथे- चल थांब की आती. चल नाही ठीक आहे. नाही ना पाहिजे नाही पोर या गुढी पाया पाय रुखा तर मोकळीच बसली बस 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 मुकाटे बस हालू नका पडेल सर तिकडे तिकडे सर तिकडे चल तू चल काय माहिती पुरीला बात नाही रुतायचं बघा हे असं कमरेला बांधावं लागतं का हा म्हणजे टेन्शन नाही पडायचं याचं काय गोड हल्लं तरी पिया नाही थोडा फुटलं तवरलं तर पिया नसतं बरोबर आहे कुत्र्याच्या माग कुकरी पळती ते झालं ओके आता बिराड घालू ना पावसाचं वातावरण बरं पाऊस आले पोरींला वरनं काय घालायचं रे जाका हा हा ना बघ आता चेक काढली ते कशी गोड तर ह्या ठिकाणी आपला वाडा चाललाय बरं का आणि आज आपण डाकू निमगाव सोडतोय बरं का कारण पाण्याचं थोडीशी अडचण यायला लागली पाणी थोडं कमी पडायला लागलं तर आपली कोकरी हानी चालवली ते पाठीमागे बेराडा येते ते तर सोडतोय आपण डाकू निमगाव बरं का चला हायवे शेजारी आलो अहिल्यानगरला इकडं सोलापूरला इकडं बरं का तर या ठिकाणी आपण ब्रिज खालून जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निमगाव डाकू पाहू शकता तुम्ही तर डाकू निमगावला आपण आज राम राम घालणार आहे आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक निमगाव डाकू डाकू निमगाव तर डाकू निमगाव आपण आज सोडतोय आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे परतीच्या वाटेला आपला आजपासून सुरू झाला बरं का तर हे डाकू निमगाव मधलं बजरंग बलीचं मंदिर आहे ना हो का हेच ते डाकू निमगाव बरं का आता अलीकडच्या साईडला आलं त्यामुळे दिसत नाही तर डाकू निमगाव हायवेच्या कडेला नगर सोलापूर हायवेच्या कडेला सुंदर असं गाव आहे तर आपण आजपासून परतीची वाट सुरू झाली बरं का आपली तर ह्या ठिकाणी मित्रांनो रसिको मी थांबणार आहे तर बाबा हे डाकू निमगाव सोडताना खूप म्हणजे कसं इथं आपण जवळजवळ कंप्लीट 2 महिने ह्या गावामध्ये काढलेत बरं का तर चला तर ते 2 महिने काढलं आणि खरंच बाबा आज एका जाग्यावर 2 महिने काढलं ना आता आपण निघणार आहे गावाकडं आपली वाट चालू झाली तर खरंच म्हणजे भारी वाटतं बरं का आता पावसाचं वातावरण झालं पंजाब ढगणी सांगितलं की बाबा पावसाचं आता इथून पुढं पाऊस चालू झाला आणि खरा आजपासून पाऊस आपल्या इकडं म्हणजे बाबा पावसाचं आगमन झालं आणि इथून पुढं पाऊस 100% चालू झाला म्हणजे आता ते हवामान अंदाजाचं खरं असो किंवा नसो परंतु हा पाऊस आता चालू होणारच त्यामुळं आता हळूहळू आपण निघायचं तर ह्या ठिकाणी तर रसिको ह्या ठिकाणी थांबतो तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा जे आपल्याला सकाळी प्रेक्षक भेटले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद चला तर ह्या ठिकाणी
आपली गोडी थांबवली ते कारण थोडंसं पाणी पिण्यासाठी बरं का. तर आपली रुक्मा ही आपली गोड्यावर झोपली मस्तपैकी. आका आपल्या रुक्माला पडून बिडून देऊ नका. हा गोड झोपली, झोपून दे तिला. हो आपल्या गोड्याला होय बाई कुकरी अडगव तिथं. हा हा तर असंच गोड्या बाबा आता झोपलं की कडव बी घ्यायचं सोपं नाही. पाणी पिण्यासाठी आपण घरी थांबलो होतो इथं. आता जायचं पुढं. आता वाडा चालला हळूहळू आपल्या गावात निघायला लागला. निमगाव डाकू सोडला. हा 2 महिने एकाच गावाला होतो. आई माम खूप टाक खाली चला खूप दे म्हणा. ही गुढी अशी साईडलाच चालते का? नाही ती आता दीदी इकडून चालली आहे. होय हम्म.